बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि खायला कुरकुरीत असे मस्त भजे. काय मस्त कॉम्बिनेशन. चला तर मग वेगळ्या प्रकारे आपण बटाट्याचे कांदे भजे बनवूया. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. इथे मी 3 ते 4 मोठे कांदे पातळ लांबसर चिरून घेतले. त्यात थोडी तीळ, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि भरपूर कोथिंबीर घातली. त्यात थोडी हळद, 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे छान आपण मिश्रण मिसळून घेणार आहोत. हे मिश्रण आपण कांद्याला छान चोळून मिसळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण छान हे मिश्रण चोळून घेतले. यात मी 2 मोठे चम्मच डाळीचे पीठ घातलेले आहे. तेही आपण छान इथे मिक्स करून घेणार आहोत. कांद्यामध्ये आपण मीठ घातलेले आहे, त्याचे पाणी सुटले आहे. पाण्याची इथे गरज नाही. वाटलं तर थोडं आपण पाणी टाकू शकतो. आणि अशा प्रकारे आपण हे छान भिजवून घेतलेले आहे. हे बघा, घट्ट असे आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचे आहे. असे पीठ आपले हे भिजवून झालेले आहे. नंतर मी इथे 2 ते 3 बटाटे मोठे त्याचे पातळ असे स्लाइड्स कापून घेतलेले आहे आणि या बटाट्यावर हे कांद्याचं मिश्रण अशा प्रकारे लावून आपण गरम तेलामध्ये छान तळून घेणार आहोत. इथे सर्व बटाट्याच्या स्लाइसला मी हे असे कांद्याचे मिश्रण लावून घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे छान असे लावून एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे. त्यात हे भजे मी छान तळून घेणार आहे. हे भजे वरून छान कुरकुरीत आणि आतून बटाटे असल्यामुळे खूपच छान टेस्टी असे आपल्याला कांद्याचे भजे लागतात. हे आपल्याला तेलामध्ये छान लालसर तळून घ्यायचे आहे. हे बघा, एका साईडने आपले झालेले आहे. आपण याला परतून घेऊया. कुरकुरीत असे छान आपले हे भजे तयार होतात. याला छान आपण लालसर तळून घेणार आहोत. इथे आपले बटाट्याचे कांदे भजे छान तयार झालेले आहे. वा, काय छान कलर आलेला आहे, मस्त. हे आपण काढून घेणार आहोत. नंतर तेलामध्ये आपण मिरच्यांना असे काप देऊन तळून घेणार आहोत. मिरच्याला थोडे काप देऊनच तळायचे, नाहीतर ते फुटतात आणि उडायची भीती वाटते. हे बघा, असे काप देऊन आपण छान याला तळून घेऊ. कुरकुरीत असे कांदे भजे आणि त्यासोबत अशी हिरवी मिरची तळलेली आणि बाहेर छान पाऊस चालू आहे. एकदा नक्की करून बघा. इथे आपले कांदे भजे तयार आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.